हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आनंदात आहात आणि तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन तर आज आहे सॅटर्डे आणि आठवडाभर मुलांचा टिफिन वगैरे बनवण्यासाठी आपली खूप गडबड चालू असते. त्याच्यामुळे खरं तर वेळ पण भेटत नाही. पण विकेंड आला किंवा सॅटर्डे संडे सुट्टी असली तर मुलांना काय खायला घालू आणि काय नको असं मला वाटत असतं. कारण सगळ्याच भाज्या ज्या आहेत त्या त्यांच्या पोटामध्ये गेल्या पाहिजे. या 2च दिवसामध्ये सगळं न्यूट्रिशन त्यांना भेटलं पाहिजे असं मला वाटत असतं. त्याच्यामुळे जमेल तितक्या भाज्या मी त्यांना खाऊ घालत असते. तशी तर माझी मुलं शक्यतो सगळ्याच भाज्या खातात, पण तरीही विकेंड आला की त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवून त्यांना खाऊ घालण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो, जे की त्यांच्यासाठी टेस्टी पण असेल आणि हेल्दी पण असेल. त्याच्यामुळे शक्यतो सॅटर्डे संडेला दोन्ही दिवस आमच्याकडे भाजीपोळी बनत नाही. आणि जरी भाजी बनली तरी ती आठवडाभरांच्या भाज्यांपेक्षा थोडी वेगळी असते. जसं की पनीर वगैरे आणि इतर काही भाज्या ज्या मुलं पोट भरून व्यवस्थित खाऊ शकतात. आज सॅटर्डे असल्यामुळे मस्तपैकी संध्याकाळी जेवणामध्ये सँडविच बनवण्याचा प्लॅन जो आहे तो ठरला होता. पण मेन म्हणजे सँडविचसाठी ग्रीन चटणी लागते आणि त्याच्यासाठी लागणारी कोथिंबीर माझ्याकडे नव्हती. इथे कॉर्नरवर जे भाजीवाले काका बसतात त्यांच्याकडे पण मी चेक केलं, पण नेमकी त्यांचं दुकान जे आहे ते आज बंद होतं. म्हणून म्हटलं इकडे घोलेवाडी साईडला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, शेतकरी लोक जे आहेत ते खूप छान फ्रेश भाजीपाला घेऊन बसलेले असतात. म्हणून म्हटलं चला त्यांच्याकडे जाऊ. कोथिंबीर तर घेतलीच जाईल, पण घरासाठी इतर भाजीपाला पण घेतला जाईल. कारण मग फ्रीजमध्ये असा काही भाजीपाला असला की आठवडाभर मुलांच्या टिफिनला काय द्यायचं याचा प्रश्न जो आहे तो पडत नाही. म्हणून आधी तिकडे गेलो. आम्ही जेव्हा बाजारात गेलो तेव्हा तर वातावरण ठीकठाक होतं, पण त्याच्यानंतर थोडाफार भाजीपाला घेऊन झाला आणि थोडी थोडी पावसाला सुरुवात झाली होती. आणि जसं मी तुम्हाला मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मी ह्या भाजीवाल्या शेतकऱ्यांसोबत कधीच बार्गेनिंग करत नाही. कारण हे जे लोक आहेत ते ऊन असो की पावसाळा कंटिन्यू तासनतास जे आहेत ते भाजी विकण्यासाठी बसलेले असतात. आणि इकडे घोलेवाडी साईडला तर खूप म्हातारे लोक जे आहेत ते अगदी 1-2 वस्तू घेऊन कंटिन्यू बसलेले असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून खरं तर खूप दया येते आणि त्याच्यामुळेच बार्गेनिंगची पण इच्छा होत नाही. पाऊस चालू होता तरी ते लोक जे आहेत ते छत्री घेऊन भाजीपाला विकतच होते. काही लोकांकडे छत्रीही नव्हती तरी ते तिथेच बसून होते. पण तरी प्रत्येकाचं आपलं आपलं स्ट्रगल असतं. पण हे लोकांना कसं कळणार? लोक जे आहेत ते कपड्यांवर किंवा लक्झुरी ब्रँड्सवर भरपूर खर्च करतील, पण जेव्हा भाजीपाला विकत घेण्याची वेळ येते तेव्हाच नेमकं त्यांना त्यांची सेव्हिंग कशी आठवते हेच मला कळत नाही. आणि मग फक्त 4-5 रुपयांसाठी ते या लोकांसोबत घासाघीस करत बसतात. तर असो, बाजारातून येता येता आम्ही पण बऱ्यापैकी भिजलेलो होतो. त्याच्यामुळे आल्यावर पहिल्यांदा चेंज केलं आणि लगेचच सँडविचची तयारी करायला घेतली. आज सँडविचसाठी लागणाऱ्या सगळ्याच भाज्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी माझ्याकडे होत्या आणि ज्या नव्हत्या त्या पण मी बाजारातून घेऊन आलेले होते. त्याच्यामुळे आल्यावर सगळ्याच भाज्या ज्या आहेत त्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि जमतील तेवढ्या बारीक कट करून घेतल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज माझ्याकडे मेयोनीज होतं. मागच्या वेळी जेव्हा आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा तिथून ते आणलं होतं. सचिन खरं तर तेव्हा मला ते घेऊन देत नव्हते, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ते खूप अनहेल्दी असतं. पण कधी असं सँडविच वगैरे बनवलं की त्याच्यामध्ये मेयोनीज खूप टेस्टी लागतं, म्हणून मुद्दामूनच मी तिथून घेऊन आले होते. आणि लगेचच नेक्स्ट मंथमध्ये ते एक्सपायर पण होणार होतं. म्हणून म्हटलं चला याचा वापर जो आहे तो आपण आत्ताच करून घेऊ. सगळ्याच भाज्या असल्यामुळे बटाटा जो आहे तो मी आज सँडविचमध्ये टाकणार नव्हते, कारण बाजारातून यायला पण उशीर झालेला होता आणि बटाटा जो आहे तो उकडूनच टाकावा लागतो. त्याच्यामुळे उकडायला पण अजून वेळ गेला असता. पण ऐन वेळेला सचिनने मला बटाटा उकडायला सांगितला, कारण त्यांना बटाटा जो आहे तो सँडविचमध्ये खूप आवडतो. त्याच्यामुळे बटाटा पण जो आहे तो मी आज सँडविचमध्ये टाकला होता. घरामध्ये अशी एखादी नवीन गोष्ट बनवायची असली आणि ती जर सचिनच्या खूप आवडीची असली तर ती गोष्ट जी आहे ती त्यांच्या म्हणण्यानुसारच झाली पाहिजे. कारण मुलं तर काय कसं पण खाऊन घेतात, पण मग सचिनच्या म्हणण्यानुसार ती गोष्ट जर झाली नाही तर ते असंच झालं अशी त्यांची खूप कुरकूर असते. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट बनवताना मी सगळ्यात आधी त्यांना विचारत असते आणि मग ते जसे इन्स्ट्रक्शन देतील तशीच ती गोष्ट जी आहे ती घरामध्ये बनत असते. आजसुद्धा सँडविचमध्ये बटाटा वगैरे घालायची काही गरज नव्हती. शिवाय घरामध्ये चीज पण नव्हतं, पण मग त्यांचं असं म्हणणं होतं की खायचं तर व्यवस्थितच खायचं. त्याच्यामुळे शेवटी त्यांनी बटाटा पण उकडायला लावला आणि जवळच्या दुकानात जाऊन चीज आणि चाट मसाला पण घेऊन आले. आणि अशा प्रकारे त्यांच्याच आवडीचं सँडविच जे आहे ते आज घरामध्ये तर चला अशा प्रकारे मस्त आणि टेस्टी सँडविच जे आहे ते इथे बनवून तयार आहे. जेवण वगैरे करून झाल्यानंतर खरं तर काहीच करायची इच्छा नव्हती, पण सकाळी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते. त्याच्यामुळे ते पण वाटून ठेवणं गरजेचं होतं, म्हणून आधी ते वाटून घेतलं. खरं तर विकेंड असल्यामुळे यावेळी गावाला जायचं ठरलं होतं, पण इडलीच्या या बॅटरमुळे ते पण जाणं कॅन्सल झालं. कारण ही एक अशी गोष्ट आहे की ती वेळेच्या वेळी झालीच पाहिजे
आणि एकदा डाळ भिजायला घातल्यानंतर वाटून फर्मेंट करायला ठेवणं याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसतो. त्याच्यामुळे यावेळी गावाला जायचं पण कॅन्सल केलं होतं. डाळ तांदूळ वगैरे जे आहे ते व्यवस्थित बारीक करून ठेवलं होतं. फक्त मिक्स करून फर्मेंट करायला ठेवायचं होतं. पण म्हटलं त्याच्या आधी जो काही भाजीपाला आणलेला आहे तो एकदा व्यवस्थित ठेवून देऊ. बाजारामध्ये सध्या हिरव्या पालेभाज्या एवढ्या काही अवेलेबल नाही आहेत, पण मला पालक आज खूप छान मिळाली. त्याच्यामुळे मी ती लगेच घेतली आणि पाऊस पडत असल्यामुळे ती पण खूप ओली होती. त्याच्यामुळे आधी अशी पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिली. कोथिंबीर पण जी आहे ती पावसाने ओली झालेलीच होती, पण म्हटलं चला हिला पण वेळ आहे तर निवडून व्यवस्थित पेपरमध्ये गुंडाळून ठेवून देऊ, जेणेकरून कधी इमर्जन्सीमध्ये लागली की घेऊन लगेच धुवून कट करून भाजीमध्ये टाकायची. त्याच्यामुळे ती पण व्यवस्थित निवडून ठेवू. भाजीपाला जो आहे तो सध्या मार्केटमध्ये एवढा काही खास मिळत नाही आणि जो पण मिळतो तो पावसाने ओला झालेला असतो. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये सुद्धा भाज्या ज्या आहेत त्या जास्त दिवस टिकत नाही आणि म्हणूनच खूप थोड्या प्रमाणात भाज्या ज्या आहेत त्या मी यावेळी घेऊन आले होते. आणि कधी गरज जर पडली तर कॉर्नरवर भाजीवाले काका बसलेलेच असतात, त्यांच्याकडून मी कधीही लागली तर लगेचच भाजी घेऊन येत असते. तर असो, सगळ्याच भाज्या वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर किचन क्लीन केलं आणि इडलीचं पीठ वगैरे जे आहे ते व्यवस्थित फर्मेंट करायला ठेवलं आणि आता आपण भेटूयात उद्या. बघा, माणसांचं आयुष्य किती सोपं असतं. रात्री सगळं आवरेपर्यंत 11:30 वाजले होते आणि त्याच्यामुळे झोपायला पण उशीर झाला. पण माझं सगळं आवरून होईपर्यंत सचिन एकदम ढाराढूर झोपलेले होते. पण म्हटलं जाऊ दे, झोपू देत, कारण आठवडाभर त्यांना पण काम असतं. त्याच्यामुळे त्यांना पण कधी झोपायला मिळतं कधी नाही मिळत. आणि म्हटलं आपण शेवटी करतो कोणासाठी, आपल्या फॅमिलीसाठीच करतो. त्याच्यामुळे जे आहे ते एकदम आनंदात करूया. घरामध्ये जेव्हा पण असा काही नवीन चटपटीत पदार्थ बनतो तेव्हा मुलांना तर तो त्यावेळी खायचाच असतो. पण दुसऱ्या दिवशीसुद्धा ते विचारत असतात. आज सकाळी उठल्या उठल्या मुलांना ब्रेकफास्टमध्ये सँडविचच खायचं होतं, म्हणून त्यांना ते बनवून दिलं. आणि मला काही ब्रेकफास्ट करायची इच्छा नव्हती, म्हणून मी माझ्यासाठी फक्त चहाच बनवला. मुलांना तो नवीन बनवलेला पदार्थ कितीही आवडत असला तरी तो व्यवस्थित खायचा कसा हे पण त्यांना शिकवावं लागतं. त्याच्यामुळे मुलं जेव्हा खात असतात तेव्हा मी पण त्यांच्यासोबत अशी येऊन बसते आणि मग आमच्या इकडच्या तिकडच्या खूप साऱ्या गप्पा होतात. स्कूलमध्ये काय काय घडतं ते पण माझ्यासोबत ते शेअर करतात, किंवा फक्त पप्पांसोबत कधी गार्डनला गेले तर गार्डनमध्ये काय काय इन्सिडेंट्स होतात ते पण मला ते सांगतात आणि त्याच्यामुळे आमच्या खूप गप्पा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो पदार्थ त्यांच्यासाठी बनवला आहे त्याच्यावरून तर खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स मला मिळतात की आई तू खूप छान बनवलं आहे, पुढच्या वेळी पण असं छान बनव वगैरे वगैरे. आणि अशा गोड गोड कॉम्प्लिमेंट्स ऐकून मला पण खूप छान वाटतं. चला तर मग इथे चहा नाश्ता वगैरे जो आहे तो आमचा करून झालेला आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे ह्या जागेची क्लिनिंग करून घ्यायची होती, कारण आठवडाभर सचिनचं इथून ऑफिसचं काम चालू असतं. त्याच्यामुळे आठवडाभर इथे काही क्लिनिंग करताच येत नाही. आणि आज सचिनला सुट्टी पण होती आणि माझ्याकडे वेळ पण होता, म्हणून म्हटलं चला आज ही जी क्लिनिंग आहे ती करून. आणि किती वेळा मी त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या पद्धतीने तुम्ही ही जी क्लिनिंग आहे ती करून घ्या, पण ते पण करतो करतो म्हणतात आणि पुढं ढकलायचं काम जे आहे ते त्यांचं चालू असतं. म्हणून म्हटलं चला आज आपणच ही क्लिनिंग जी आहे ती करून घेऊ. आता गेले 2-3 दिवसापासून पावसाने ब्रेक जो आहे तो घेतलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं हे पिलो कवर आणि सोफा कवर जे आहे ते पण आज धुवून घेऊ, कारण मग एकदा सचिन पुन्हा इकडे कामाला बसले की इकडची काही क्लिनिंग करता येत नाही. म्हणून ते कवर मी आधी आज काढून घेतले. हे जे सोफ्याचे आणि पिलोचे कवर आहे ते शक्यतो मी मशीनमध्ये कधी धुत नाही, कारण त्याचे चेन वगैरे जे आहेत ते डॅमेज होण्याची भीती असते. त्याच्यामुळे शक्यतो हाताने धुत असते. आणि आज ऊन पण जरा पडलं होतं, म्हणून म्हटलं हाताने जरी धुतले तरी ते आज व्यवस्थित सुकतील. पण जसे धुवायला घेतले तशी रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि म्हटलं दुष्काळात तेरावा. त्याच्यामुळे धुवून झाल्यानंतर मी ते मशीनमधून ड्राय करून घेतले होते आणि मग सुकत घातले. सकाळची जी देवपूजा असते ती शक्यतो सचिनकडे असते, कारण त्यांचीच लवकर आंघोळ झालेली असते. आणि संध्याकाळची देवपूजा मी करत असते. पण संडे म्हटलं की घरासोबत देवघराच्या पण क्लिनिंगचा दिवस असतो आणि ते एकच काम जे आहे ते सचिन अगदी न विसरता व्यवस्थित करत असतात. त्याच्यामुळे आज पण त्यांनी नेहमीप्रमाणे देवघर जे आहे ते मस्त क्लीन करून घेतलेलं आहे. सकाळी मुलांनी जेव्हा ब्रेकफास्ट केला तेव्हा त्यांच्यासोबत मी फक्त चहा घेतला होता. पण सचिन जेव्हा जिमवरून आले तेव्हा आमच्या दोघांचा चांगला पोटभर ब्रेकफास्ट झाला होता. त्याच्यामुळे दुपारी एवढी काही भूक नव्हती आणि म्हणूनच जेवणामध्ये फक्त इडली सांबार बनवलं होतं.
पीठ पण खूप छान फर्मेंट झालेलं होतं, त्याच्यामुळे इडली एकदम मऊ लुसलुशीत बनली होती. आणि सांबार जे आहे ते सचिनला जास्त पातळच आवडतं, त्याच्यामुळे आज जे आहे त्याच्या आवडीचं त्यांच्याप्रमाणे सांबार मी आज बनवलं. आणि सध्या तरी या रिमझिम पावसाचा एवढा कंटाळा आला आहे ना, की या पावसाकडे बघून अजिबातच काही करू वाटत नाही, फक्त निवांत पडून राहावं वाटतं. पण असं तर काही होत नाही, कारण रोजची घरातली कामं तर आपल्याला करावीच लागतात. पण आज संडे असल्यामुळे सचिन मुलांना घेऊन झोपले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आता अजिबात कसला आवाज करू नको, कारण त्यांना निवांत झोपायचं होतं. आणि हे 2च दिवस असतात ज्या दिवशी त्यांना निवांत झोप मिळत असते. त्याच्यामुळे मी फक्त किचन क्लीन करून घेतलं आणि भांडे जे आहे ते असेच बेसिनमध्ये ठेवले होते. म्हटलं संध्याकाळी चहा वगैरे झाला की चहाचे आणि हे भांडे जे आहे ते एकत्र घासून घेता येतील, म्हणून सगळे भांडे मी असे बेसिनमध्ये भरून ठेवले होते. त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा झाला आणि सगळेच भांडे जे आहे ते एकत्रच मी घासून घेतले होते. त्याच्यानंतर सचिन मुलांना गार्डनला घेऊन गेले होते, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ होता. आणि सोफ्याचे कवर वगैरे जे आहेत ते पण व्यवस्थित सुकलेले होते, म्हणून म्हटलं चला तेवढ्या वेळात ते घालून घेऊ. आणि काढायला जितके सोपे वाटतात तेवढेच ते परत घालायला खूप जड जातात, त्याच्यामुळे माझा बराचसा वेळ जो आहे तो त्याच्यात. कालच्या दिवशी जेव्हा बाजारात गेले तेव्हा तिथून येताना ही सीताफळ जे आहे ते घेऊन आले होते. खरं तर घ्यायची एवढी काही इच्छा नव्हती, पण दीदीला पण आवडतात. आणि सीताफळ विकायला जे बाबा बसले होते ते खूप म्हातारे होते आणि पाऊस येत असून सुद्धा ते छत्री घेऊन बिचारे फक्त पपई आणि सीताफळ घेऊन बसलेले होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून खूप दया आली आणि म्हणून त्यांच्याकडून हे सीताफळ जे आहे ते मी घेतले होते. खरं तर ते सगळेच घेऊन जा असं म्हणत होते, पण ते खूप पिकलेले होते आणि घरी येऊन पण खूप पिकवून गेले असते आणि एकाएकी काही खाल्ले गेले नसते, म्हणून मी 2-3 सीताफळ जे आहे ते त्यांच्याकडून घेऊन आले होते. आज संध्याकाळच्या जेवणासाठी आळूच्या वड्या ज्या आहेत त्या मला बनवायच्या होत्या आणि खरं तर मुलं जेव्हा संध्याकाळी गार्डनला गेले तेव्हाच मी त्या बनवून ठेवणार होते. पण तेव्हा नेमकी माझी एक मैत्रीण आली होती आणि त्याच्यामुळे गप्पांमध्ये वेळ गेला आणि ती गेल्यानंतर मग मी आळूच्या वड्या बनवायला घेतल्या. आळूच्या वड्या ज्या आहेत त्या घरामध्ये शक्यतो सगळ्यांनाच आवडतात, दक्षूला तर त्या खूपच जास्त आवडतात. आणि सचिन लहानपणापासून गुजरातला वाढले असल्यामुळे गुजराती पात्रा जसा असतो आंबट गोड चवीचा आणि कुरकुरीत, तशा त्या त्यांना आवडतात. पण मला असं वाटतं की आळूची वडी जी आहे ती महाराष्ट्रीयन डिश आहे आणि तशाच पद्धतीने ती बनली गेली पाहिजे आणि तशाच पद्धतीने ती खाल्ली पण गेली पाहिजे. पण मग तशी बनवली की मग ती त्यांना आवडत नाही आणि मग त्यांची कुरकुर चालू होते, त्याच्यामुळे मी शक्यतो गुजराती पात्रा जसा असतो त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत असते. आज दुपारच्या जेवणामध्ये इडली वगैरे बनवण्याचा काहीही प्लॅन नव्हता, कारण फक्त डोसेच बनवायचे होते. आणि इडली बनवायचं म्हटलं की सगळ्यात जास्त तामझाम जो असतो तो हा कुकर घासण्याचा असतो. पण आज संध्याकाळी आळूच्या वड्या पण बनवायच्या होत्या आणि आळूच्या वड्या मी नेहमी इडलीच्या कुकरमध्येच वाफत असते, म्हणून म्हटलं तो तर शेवटी खराब होणारच आहे, म्हणून आज दुपारी जेवणामध्ये इडली बनवली होती आणि तोच कुकर संध्याकाळी थोडाफार क्लीन करून त्याच्यामध्ये मग मी आळूच्या वड्या वाफवायला ठेवल्या होत्या. जेवण वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर एक हॉरर मूव्ही बघत बसलो होतो, म्हणून म्हटलं निवांत बसण्यापेक्षा उद्यासाठी मुलांच्या डब्याची तयारी करून घेऊ. म्हणून कालच्या दिवशी बाजारातून या ज्या वालाच्या शेंगा आणल्या होत्या त्या निवडायला घेतल्या आणि मुलांच्या पुस्तकांना पण कव्हर लावायचे होते. सकाळी काही सचिनने लावले होते पण त्यातले काही बाकी होते, म्हणून ते पण त्यांचं काम करत बसले होते. चला तर फ्रेंड्स, आज सगळ्या या कामांसोबत मी पण माझ्या ब्लॉगचा इथे एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट.